राज्यात वाचन चळवळीला चालना देण्यासाठी शासन अनुदानित सुमारे 11,500 ग्रंथालये असून नव्यानं 6 ते 7,000 ग्रंथालये सुरू करण्यात येतील अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली। यानुसार 3,000 लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावात तसंच 500 लोकसंख्या असलेल्या आदिवासी बहुल गावात ग्रंथालय सुरू करणं अनिवार्य होणार आहे असं त्यांनी सांगितलं। त्याचप्रमाणे ग्रंथालयांना सध्या 60% अनुदान दिलं जात असून त्यात आणखी 40% वाढ केली जाईल तसंच ग्रंथालयांची दर्जा उन्नती करण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करून ग्रंथालयांकडून ऑनलाईन माहिती मागवली जाईल असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना करिअर ॲडव्हान्समेंट योजनेचे लाभ 7व्या वेतन आयोगानुसार देण्यासाठी कार्यवाही पूर्ण झाली आहे। मंत्रिमंडळाला अवगत केल्यानंतर हे लाभ लागू केले जातील असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। मुंबईत बेस्टच्या डेपोंचा आणि कर्मचारी निवासस्थानांचा पुनर्विकास करण्यासाठी आढावा घेण्याच्या दृष्टीनं महानगरपालिका आयुक्त आणि बेस्टच्या प्रशासकीय प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली। ही समिती 30 दिवसात अहवाल सरकारला देईल। या अहवालातल्या शिफारशींनुसार पुढची कार्यवाही केली जाईल असं त्यांनी सांगितलं। बेस्टमधील कर्मचारी भरती आणि पदोन्नती सुरू करण्यासंदर्भात पुन्हा आढावा घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या जातील असं सामंत म्हणाले। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील प्रकल्प वेगानं पूर्ण होण्यासाठी MMRDA, सिडको, म्हाडा आणि महानगरपालिकांनी हे प्रकल्प हाती घेण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय झालेला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली। काही खासगी विकासक आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील काही प्रकल्प रखडले आहेत। या शासकीय संस्थांनी जर हे प्रकल्प हाती घेतले तर प्रकल्प वेगानं पूर्ण होऊ शकतील असं ते म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा धोरणात्मक निर्णय झाला असून याची पुढची कार्यवाही सुरू आहे असं फडणवीस यांनी सांगितलं। झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही बाजार आधारित योजना आहे, त्यामुळे ही योजना राबवणं व्यवहार्य आहे असं जरी एखाद्या नगरपालिकेनं कळवलं तर विशेष बाब म्हणून योजनेला मंजुरी देण्यात येईल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घराची विक्री करण्यासाठी लागणारं ना हरकत प्रमाणपत्र 45 दिवसांच्या आत देणारी ऑनलाईन यंत्रणा पुढील 1 महिन्यात कार्यरत होईल अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिली।